तर संगमेश्वर तालुक्यातील माखजन या बाजारपेठेला पुराच्या पाण्यानं वेढलाय। गड नदीला आलेल्या पुराचं बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं आणि या हंगामामध्ये बाजारपेठेत दुसऱ्यांदा पाणी शिरलेलं आहे। गड नदीमधील अखेरच्या टप्प्यातील गाळ लवकरात लवकर काढण्याची आता व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे। माखजन बाजारपेठेतून ज्यावेळेस अमोल कलय आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला त्यावेळेस ही दृश्य समोर आलेली आहे। संगमेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे गड नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी जे आहे ते माखजन बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे। आपण सध्या या माखजन बाजारपेठेमध्ये आहोत आणि या माखजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये या पुराचं पाणी शिरलेलं आहे। अनेक या दुकानदारांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या वर्षी सलग दुसऱ्यांदा या माखजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे अनेक दुकानदारांचं या बाजारपेठेमध्ये नुकसान झालेलं आहे। हे पाण्याचा जो प्रश्न आहे पाणी भरण्याचा तो कुठेतरी सॉल्व्ह होऊन जाईल आणि एकंदरीत पाहिलं तर आता पावसाचा जोर जो ओसरला आहे त्यामुळे पुराचं पाणी आता कुठेतरी थांबतंय, पाणी ओसरतंय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अमोल कले, साम टीव्ही, संगमेश्वर, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी